पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। पुण्याच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमधल्या उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी धमकावल्याचा आरोप येतोय। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हा आरोप केलेला आहे। पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अजित पवारांनी निवडणुकीत यूपी बिहारच्या धर्तीवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना धमकावणं सुरू असल्याचा आरोप केलेला आहे। कसब्यामधल्या उमेदवाराला थेटपणे फोन करून सत्ताधाऱ्यांनी धमकावल्याचं अजित पवार म्हणाले, तर पिंपरी चिंचवडच्या उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केलेला आहे। अजित पवारांच्या या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। गेल्या 15 वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी सुरू होती असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय। पुण्यातील दादागिरी मोडून काढणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। परंतु आता सत्तेचा गैरवापर करण्याचे प्रकार, वेगवेगळ्यांना फोन, महत्त्वाच्या 1 नंबर आणि 2 नंबरचे मान्यवर फोन करून आमच्याही लोकांना, विशेषतः माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघात फोन आलेले मला सांगण्यात आले। तसंच चिंचवड परिसरामध्ये देखील काही इतरांना फोन आणल्याच्या प्रकार हे कानावर आलेले आहेत। अनेक वर्ष या पुण्यामध्ये ज्यांनी दादागिरी केली त्यांची दादागिरी मोडीत काढणारे मतदार। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता। भाजप काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली। कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये मुख्य लढत आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रोड शो केलेला होता। कोपरा सभांवरती देखील भर दिल्याचं पाहायला मिळालं। जाहीर प्रचार संपलेला असला तरी देखील आता पुढचे 2 दिवस उमेदवार मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी आणि छुपा प्रचार करण्यावरती भर देणार आहेत। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्यात, मात्र या ठिकाणी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचा एकाही मोठा नेता रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी प्रचारामध्ये दिसला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज रवींद्र धंगेकरांना एकटं टाकून राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेते गायब असल्याचं चित्र प्रचारामध्ये स्पष्ट दिसून आलं। तिकडे नाना पटोले सुद्धा धंगेकरांना एकटं पाडून रायपूरला काँग्रेसच्या बैठकीसाठी दाखल झालेत, तर एकीकडे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी रोड शो केला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता प्रचारामध्ये दिसला नाही। त्यामुळे रवींद्र धंगेकरांना वाऱ्यावर सोडलंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कालच आदित्य साहेबांची रॅली झाली आणि मोठ्या प्रमाणात सभा झाली। आज शेवटचा दिवस होता, आज भेटीगाठीचा दिवस होता आणि आज आम्ही फक्त कार्यकर्त्यांसाठीच ही रॅली ठेवली होती। नेत्यांना ह्याच्यामध्ये घ्यायचं नव्हतं, कारण आज पुणेकर थकलेत। VIP लोक येऊन आखी रस्ते बंद झालेत, लोकांना त्रास होतोय। आता शेवटच्या दिवसात तरी त्रास होऊ नये यासाठी आम्ही कुठले मोठे नेते आणले नाहीत। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरा उडालेला आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपवरती तुफान हल्लाबोल केला आणि त्यावर आता भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलेला आहे। पोटनिवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप। उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार। गिरीश बापटांवरून राजकीय सामना। पुणे जिल्ह्यातल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय, कारण या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर महाविकास आघाडी या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरली आहे। गुरुवारी उद्धव ठाकरेंनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना संबोधित केलं। त्यावेळी ठाकरेंनी खासदार गिरीश बापटांच्या आजारपणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र टाकलं।
बापटांना प्रचारात उतरवणं अमानुष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीशराव हे गंभीर आजारी असताना, म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्यात नाकात घालून सुद्धा त्यांना प्रचाराला उतरवलं. हा अमानुषपणा कुठला? ही काही लोकशाही मानायची? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून टिळक कुटुंबाला डावलण्यात आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. हे सहानुभूतीचं राजकारण पलीकडनं होत असेल तर मग लोकमान्यांच्या घराण्यातला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली, तिथे सहानुभूती कुठे गेली? बरं, तिथे तर टिळकांचं घराणं हे वापरून सोडून दिलं. उद्धव ठाकरेंची ही टीका भाजपच्या चांगलीच जिवारी लागली आहे. आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. स्वतःपेक्षा पक्ष अधिक महत्वाचा अशी उत्तम पक्षनिष्ठा आदरणीय आमच्या गिरीश बापट साहेबांनी दाखवली. पण घरात बसून पोटनिवडणुकीसाठी बाहेर न पडणाऱ्यांनी आमच्या गिरीश बापट साहेबांबद्दल बोलावं. स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताईंना तुम्ही श्रद्धांजली कसली वाहताय? कसबा आणि चिंचवडची जागा राखण्याचं आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे, तर विरोधकांनी जोर लावल्यामुळे या पोटनिवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी केजरीवाल मुंबईत आल्याची माहिती आहे. संध्याकाळी 7:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी केजरीवाल येणार आहेत आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होईल. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचा सस्पेन्स 3 वर्षांनंतरही कायम आहे. शरद पवारांनी या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा भाष्य केलेलं आहे. राष्ट्रपती राजवट हटली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे मी मजेत बोललेलो होतो. फडणवीसांनी माहिती द्यावी, त्याला मी इतकं महत्त्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागते इतकं माझं महत्त्व आहे, चांगलं आहे, असा टोलाही शरद पवारांनी लगावला. मजाक में बात की कि भाई प्रेसिडेंशियल रूल आ गया, वो उलझ गया, तो बाद में मुझे ये कहा था कि उद्धव ठाकरे सीएम बन सके, क्योंकि प्रेसिडेंशियल रूल कंटिन्यू होता था, तो शायद ये स्थिति पैदा नहीं होती थी. ये अच्छी बात है कि शरद पवार के कहने से केंद्र सरकार राष्ट्रपति शासन इन बातों में डिसीजन लेता हो तो मेरी इज्जत होती है. दरम्यान पवारांनी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती बुधवारी फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती पाहूयात. चांगलं आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे. आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील. त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा. कोकणातल्या सोन्याच्या शोधाला आता वेग आलेला आहे. राज्य सरकारच्या खनिकर्म विभागानं कोकणातल्या सोन्याच्या शोधासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानंही काही वर्षांपूर्वी तसा अहवाल दिला होता. न्यूज 18 लोकमतनंही कोकणातल्या सोन्याबाबतची बातमी दाखवलेली होती. कोकणात सोन्याच्या खाणींच्या शोधाला वेग. कोकणातल्या मातीची पुन्हा होणार तपासणी. रेडी, सातेली आणि कळणे भागात सोन्यासाठी सर्वेक्षण. कोकणातल्या लाल मातीत आता सोनं सापडण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्र सरकारच्या खनिकर्म विभागानं कोकणातल्या मातीचं पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत.
कोकणातल्या मातीत खाणकाम करण्या एवढं सोनं असल्याचा अहवाल कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं दिला. न्यूज 18 लोकमतनंही याबद्दलचं विशेष वृत्त प्रसारित केलं. त्यानंतर आता सरकारी पातळीवर हालचाली वाढल्यात. कोकणातल्या रेडी, सातेली, तिरोडा, कळणे, डिगवे या भागात सोनं असल्याची शक्यता आहे. कोकणात गेल्या कित्येक वर्षांपासून खाणकाम सुरू आहे. या खाणकामा आडून कोकणाच्या मातीतल्या सोन्यावर कोणीतरी डरला मारत असल्याचा संशय आहे. कोकणात सोन्याच्या खाणी सुरू झाल्यास कोकणाचा उत्कर्ष होईल यात शंका नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील जिथे जाते तिथे गर्दीच गर्दी होते. गौतमी आणि वाद हे समीकरण देखील काही नवं राहिलेलं नाही आणि तशातच आता गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमामध्ये तुफान राडा झालेला आहे. अहमदनगरच्या राहता इथल्या एका कार्यक्रमामध्ये हुल्लडबाजीमुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तरीही हुल्लडबाजी न थांबल्यानं अखेर गौतमी पाटीलला आपला कार्यक्रम गुंडाळावा लागला. सबसे कातिल गौतमी पाटीलची लावणी आणि गर्दी हे जणू आता महाराष्ट्रात समीकरण बनलंय. अहमदनगरच्या राहत्यात सुद्धा गौतमीच्या लावणीला अपेक्षेप्रमाणे तुफान गर्दी झाली. जशी गौतमीची लावणी सुरू झाली तसा गर्दीत उत्साह संचारला. काही अतिउत्साही तरुणांनी तर तिच्यावर थेट नोटांची उधळण केली. काही तरुणांनी तर थेट गौतमीच्या स्टेजवर धाव घेतली. तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमीला लावणी बंद करावी लागली. शो सुरू होणार नाही. काय काम आहे तुमचं? सगळ्यांनी स्टेज खाली करा. अजिबात कोणी नकोय. बसायचं पण नाहीये दादा. उठा, आम्हाला डान्स करायचा आहे. सगळ्यांनी स्टेज खाली करा, नाहीतर शो सुरू होणार नाही. गौतमीनं आवाहन करूनही चाहते काही ऐकत नव्हते. शेवटी पोलिसांनी त्यांच्या हातातल्या लाठ्यांचा वापर सुरू केला. पोलिसांच्या लाठ्या बरसू लागल्या. गौतमीच्या चाहत्यांची मग पळापळ सुरू झाली. अतिउत्साही चाहत्यांमुळे गौतमीच्या लावणीचा पार विस्का झाला. गेल्या काही दिवसापासून हुल्लडबाज चाहत्यांमुळे गौतमीला लावणीचा कार्यक्रम पूर्ण करता येत नाहीये. एकूणच काय, गौतमीची फॅन फॉलोईंग आता तिच्यासाठीच अडचणीची ठरू लागली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि त्यानंतर एक धक्कादायक बातमी आपल्या सगळ्यांसमोर येते. कारण सासरच्यांनी उपाशी ठेवल्यानं एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यातील भाले गावात घडलेली आहे. मृत विवाहितेला सासरच्यांनी जवळपास 10 ते 12 दिवस उपाशी ठेवलेलं होतं. त्यात महिलेची प्रकृती ढासळली. तिला उपचारांसाठी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. लहान मुलांना जंगल, त्यातले वन्य प्राणी बघायला आवडतात. आता हीच संधी विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून चालून आलेली आहे. कारण शाळकरी मुलांना आता वाघोबांना बघण्याची संधी मिळणार आहे. शाळकरी मुलांना जंगल, वन्य प्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, जंगलाप्रती प्रेम निर्माण व्हावं यासाठी शाळकरी मुलांना राज्यातील 5 व्याघ्र प्रकल्पांची सफर घडवली जाणार आहे. राज्याचे वन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. भारतामध्ये सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. या टायगर प्रोजेक्टच्या माध्यमातून 75,000 विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने म्हणजे अमृतकाळाचं पहिलं वर्ष आहे आणि यासाठी या 75,000 विद्यार्थ्यांना मोफत वनाचं पर्यटन, टायगर प्रोजेक्टमधलं पर्यटन हे पूर्ण मोफत करायचं. त्यांना टी शर्ट द्यायचा, त्यांना एक QR कोडचं पुस्तक द्यायचं आणि नाश्ता द्यायचा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर. मध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.